धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले। नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी गावातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन कृषी मंत्र्यांनी पाहणी केली। घराचं नुकसान, अनेक जनावरांचा मृत्यू, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। कोपरगाव तालुक्यातील अंजनापूरचे ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड झाली आहे। जय महाराष्ट्रनं प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या इम्पॅक्टनं अखेर कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। मावळ तालुक्यातील भाताच्या आगारात खरीप हंगामात आता सोयाबीन पिकांनीही जोम धरलाय। पवन मावळातील सांगवडे गावात सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत पोहोचलं असून शेतकऱ्यांच्या शेतात पिवळ्या फुलांचा सडा पडल्यासारखं दृश्य दिसतंय। अष्टविनायक महामार्गावरील शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे ट्रक आणि टँकर यांच्यात जोरदार धडक झाली आहे। या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 12वे परिसरातील मंदिरात जवळ नवजात मुलगी आढळून आली आहे। नागरिकांनी धाव घेतली असता या नवजात मुलीला पोलिसांच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल केलं। पुढील तपास पोलीस करत आहेत। धुळ्यात नागासमोर केक ठेवून वाढदिवस साजरा करत इंस्टाग्रामवर रील्स व्हायरल करणाऱ्या सर्पमित्राला वनविभागानं जेरबंद केलेलं आहे। वनविभागाच्या पथकानं या सर्पमित्राला जेरबंद केलं। शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राज वाघ या सर्पमित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यात एक 12 वर्ष शाळकरी मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय। या घटनेमागचं कारण अद्याप समजलं नाहीये। या प्रकरणी मृत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस करतायत। चांदवड तालुक्यातील रायपूर येथे बैलपोळ्यानिमित्त कुंभारवाड्यात बैलांना रंग देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। तिसरा श्रावणी सोमवार संपताच ग्रामीण भागात चाहूल लागते ती म्हणजे बैलपोळा सणाची। गावोगावी बैलपोळा सणानिमित्त लागणारं साहित्य खरेदी विक्री लगबग देखील सुरू झाली आहे। दिवाळीपूर्वी बुलढाण्यातील बहुप्रतीक्षित नळ योजना पूर्ण होणार आहे। त्यामुळे बुलढाणेकरांना नियमित पाणी मिळेल। पाईपलाईनच्या 5 टप्प्यांपैकी 4 टप्प्यांचं काम पूर्ण झालंय। कंत्राटदाराला दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। जालन्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। नागरी सुरक्षा संहितेच्या कलमाखाली 380 लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे। परभणीच्या टाकळवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले। टाकळवाडीत रस्ता नसल्यानं ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातोय। अर्धनग्न चिखलात लोटांगण घेत आंदोलन करण्यात आले। प्रशासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर जिल्हा कचेरीवर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। लाखांदूर तालुक्यात वीज पडल्यानं गुराख्याचा मृत्यू झालाय। चपराड शेत शिवारात ही घटना घडली आहे। मनोहर कुंभले असं मृत वृद्ध गुराख्याचं नाव आहे। माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्तानं आपेगावी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। आकर्षक रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघाला। मुख्य गाभाऱ्यातील मूर्तीला देखील सजावट करण्यात आली। माऊलींचं रूप अधिक खुलून दिसतंय। छत्रपती संभाजीनगरात झोपेत अंथरुणात विषारी साप चावून एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। कर्णपुरा भागात हा प्रकार घडलाय। छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाचा केदारनाथमध्ये मृत्यू झालाय। दरड कोसळून परमेश्वर खवल यांचा मृत्यू झालाय। बचाव पथकानं तत्काळ शोध घेऊन त्यांना बाहेर काढलं, मात्र रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। गोंदियातील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झालंय। जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 98% भरलं होतं, तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण यावर्षी प्रथमच 100% भरलंय।